नमस्कार, शिवसत्ता टाइम्सच्या या आषाढ वारीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। आषाढी एकादशी निमित्त अनेक वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत। काही वारकरी किंवा काही माऊली हे दिंडीने पायी चालत जात आहेत, तर काही वारकरी हे बसने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत। आपल्या सोबत असेच काही वारकरी आणि माऊली आहेत जे की पनवेल वावंजे विभागीय ग्रुप मधून सोमवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत। हे माऊली कशा रीतीने मार्गस्थ होत आहेत, कशा रीतीने अभंग भजन कीर्तनाचा गुंग घेऊन पंढरपूरच्या दिशेने जात आहेत, त्याचबरोबर विठुरायाच्या चरणी कशा प्रकारे आशीर्वाद घेणार आहेत, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी 15 दिवस आधीपासून आपल्या वाऱ्या सुरू करतात। अनेक ठिकाणून पायी दिंडी तर काही ठिकाणून वाहनाने एकादशीच्या आदल्या दिवशी वारकरी पंढरपूर येथे निघतात। विठुरायाचा गजर करीत वारकरी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करीत आहेत। पायी हळूहळू चाला, मुखी विठू नाम बोला म्हणत भक्तिगीते, अभंग आणि माऊली माऊलींच्या जयघोषात आषाढी एकादशी निमित्त पनवेल तालुक्यातील वावंजे शिरवली विभागातील वारकऱ्यांची चिंद्रन ते पंढरपूर वारी सुरू झाली। वावंजे विभागीय वारकरी संप्रदायाची ही दिंडी सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत, शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, शिवसेना तालुका प्रमुख संदीप तांडेल यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरसाठी ही दिंडी सोमवारपासून दिंडी सुरू झाली। यावेळी सर्वप्रथम पालेबुद्रुक येथील मंदिरात जाऊन पालेश्वरी देवीचे दर्शन घेण्यात आले। पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।